नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, 50 रुपयांच्या नोटेबाबत नवीन माहिती समोर आली आहे। लवकरच 50 रुपयांची नवीन नोट बाजारामध्ये येणार आहे। खरं तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया यांनी बुधवारी सांगितलं की ते लवकरच गव्हर्नर संजय मल्होत्रा यांची सही असलेली 50 रुपयांची नोट बाजारामध्ये आणणार आहे। मल्होत्रा यांनी डिसेंबर 2024 मध्ये शक्तिकांत दास यांच्या जागी आरबीआयचा पदभार स्वीकारला। या नोटांची रचना महात्मा गांधींच्या 50 रुपयांच्या नोटेसारखीच आहे असं देखील आरबीआयने एका निवेदनामध्ये सांगितलंय। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं यापूर्वी जारी केलेल्या सर्व 50 रुपयांच्या नोटा या कायदेशीर राहतील। सध्या चलनामध्ये असलेल्या महात्मा गांधींच्या 50 रुपयांच्या नोटेचा आकार हा 66 मिलीमीटर वर्सेस 135 मिलीमीटर असा आहे आणि त्याचा मूळ रंग फ्लोरोसेंट निळा आहे। नोटेच्या मागच्या बाजूला रथासह हम्पीचं चित्र आहे, जे देशाच्या सांस्कृतिक वारशाचं प्रतिबिंब आहे। आरबीआयच्या चलन व्यवस्थापन विभागाकडे या नोटा छापण्यासाठी नियोजन विभाग आहे। नोटांच्या डिझायनिंग पासून ते छपाईपर्यंतची सगळी कामं हा विभाग पाहत असतो। देशामध्ये 4 करन्सी नोट प्रेस आहेत, जिथे नोटा छापल्या जातात। या करन्सी नोट प्रेसपैकी 2 भारत सरकारच्या आणि 2 रिझर्व्ह बँकेच्या मालकीच्या आहेत। नाशिक आणि देवास इथे सरकारी मालकीच्या नोट प्रेस आहेत। याशिवाय इतर 2 प्रेस म्हैसूर आणि सलबोनी इथे आहेत। तर मग अशा पद्धतीनं आता कागदाच्या नोटा छापण्यासाठी ऑफसेट शाई देवासच्या बँक नोट प्रेसमध्ये आता बनवली जाईल। या व्यतिरिक्त नोटेवरील नक्षीदार छपाईची शाई ही सिक्कीम येथील स्विस फर्म इथे तयार केली जाईल। नोटांची कॉपी होऊ नये म्हणून परदेशातून आयात केलेल्या शाईची रचना आता बदलली जाणार आहे। तर मग अशा पद्धतीनं आता 50 रुपयांची देखील एक नवीन नोट बाजारामध्ये येणार आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।